नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर, बीटेक फूड टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, BSc फॉरेस्ट्री, बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि तत्सम सर्व पदविकेसाठी आणि पदवीसाठी पात्र आणि प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण ऐकलं असेल किंवा आपण वाचतो कृषी मूलस्य जीवनम। कृषी या संस्कृतीवर सर्व जीवसजीव आधारित आहेत आणि सर्व जीवसजीव कृषीवर अवलंबून आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहेत आणि ज्ञात आहेत। आणि याच उक्तीवरती आपण विश्वास ठेवून आपण कृषी या पदवीसाठी प्रवेश घेतलात आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच एक उज्ज्वल भविष्य आपल्या या ठिकाणी साकार करण्यासाठी तयार आहात, सज्ज आहात। याबरोबरीनं BSc ॲग्रिकल्चर, बीटेक फूड टेक्नॉलॉजी आणि ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी हा कोर्स केल्यानंतर आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक उत्तुंग व्यावसायिक, एक उत्तुंग नोकरदार आणि एक उत्तुंग अधिकारी म्हणून नावारूपास येणार आहात, याबद्दल तीळ मात्र सुद्धा शंका नाही आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनामध्ये आता प्रश्न पडला असेल की सर BSc ॲग्रिकल्चर किंवा फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेस्ट्री, होम सायन्स इतर वेगवेगळ्या पदवीसाठी आमचा प्रवेश झालात, परंतु आता पुढे काय? म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आपण आत्ता प्रवेशित झालेल्या 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे शैक्षणिक वर्ष कशा पद्धतीने असेल, त्याचं शेड्यूल कशा पद्धतीने असेल, याविषयीची इत्थंभूत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपण जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्रोफेसर रवी शेळके या चॅनलवरती आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। वारंवार आपण ॲग्रिकल्चर रिलेटेड वेगवेगळी माहिती आणि माहितीचं संकलन या चॅनलमार्फत आपण देत असतो, म्हणून सर्व विद्यार्थ्यांना माझं आवाहन असेल की आपण या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेणार आहोत यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा आता फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला प्रवेश झाला अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे, आमच्या काउन्सिलिंगचे विद्यार्थ्यांचे असतील किंवा महाराष्ट्रभरातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे फोन आहेत की सर आता प्रवेश घेतला पण पुढे परीक्षा कधी कशा पद्धतीने असतील किंवा रजिस्ट्रेशन कसं करायचंय किंवा मिड टर्म म्हणजे मध्यावधी परीक्षा कशा असतील किंवा केव्हा होतात, प्रॅक्टिकल परीक्षा म्हणजे काय, असं काहीतरी वारंवार आम्ही परीक्षा त्यापूर्वी किंवा प्रवेश घेण्याच्या पूर्वी आम्ही ऐकलं होतं। तर हा काय नेमका प्रकार, तर याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, काळजी करण्याची काही आवश्यकता नाही, आपण अगदी योग्य प्लॅटफॉर्मवरती आपण माहिती ऐकत आहात आणि अशीच अपडेटेड माहिती आपण इथून पुढे सुद्धा देणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता प्रवेश घेतलाय BSc ॲग्रिकल्चर असू देत, फूड टेक असू दे किंवा ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी किंवा वेगवेगळे कोणते कोर्स असू देत, ज्या कोर्ससाठी तुम्ही आता प्रवेश घेतलाय त्यामध्ये सर्वात पहिला भाग असतो तुमचा रजिस्ट्रेशन प्रोसेस। तर आता जवळपास 5 तारखेपर्यंत 5 सप्टेंबरपर्यंत आपले ॲडमिशन पूर्ण कंप्लीट झालेले आहेत आणि आपल्या कॉलेजेस सुरू झालेले आहेत, यामध्ये आपला पहिला भाग असतो की रजिस्ट्रेशन प्रोसेस। आता तुम्ही म्हणणार सर रजिस्ट्रेशन म्हणजे काय, की आम्ही 12वी सायन्सपर्यंत कधी हा प्रकार ऐकलेला नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन म्हणजे काय, तर ज्या वेळेला फर्स्ट सेमिस्टरला तुमचा प्रवेश होतो, तर फर्स्ट सेमिस्टरला आपण प्रवेश घेतल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस त्या ठिकाणी अलोकेट केलेले असतात, ते कोर्सेस आपण घ्यायचे असतात आणि रजिस्टर करायचे असतात, ज्याद्वारे आपल्याला 3 वेगवेगळे फॉर्म भेटतात, त्याला आपण रोस्टर फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणत असतो। तो रजिस्ट्रेशन फॉर्म आपण पूर्ण काळजीपूर्वक भरायचा असतो, ज्यामध्ये वेगवेगळे 11 कोर्सेस असतात, ते कोर्सेसचे नाव लिहायचे असतात आणि कोर्स रजिस्टर फॉर RR और OE, रजिस्टर और ओनली फॉर एक्झामिनेशन असा पार्ट असतो। तर तुम्हाला पहिल्या 4 सेमिस्टरपर्यंत सगळे कोर्सेस हे RR करायचे असतात, ठीक आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर मग क्लासेस चालू होतात आणि क्लासेस पूर्ण मध्यावधीपर्यंत किंवा मिड टर्मच्या टाइम पिरियड नंतर तुम्हाला मिड टर्म एक्झाम द्यायला लागतात आणि मिड टर्म पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आणखी 2 महिन्यानंतर तुमचे सेमिस्टर एंड थिअरी एक्झामिनेशन आणि सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असतात। तर यासंबंधी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की सर कोर्सेस कोणकोणते असतात, परीक्षा पद्धती कशा असते किंवा सिलेबस कशा पद्धतीने असतो, नोट्स कुठल्या वापरल्या पाहिजेत किंवा पुस्तक कुठली घेतली पाहिजेत। तर अगदी बरोबर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमचे आहेत आणि बरेचसे विद्यार्थी आणि पालक विचारत सुद्धा आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एक प्रामुख्याने बाब लक्षात घ्या की BSc ॲग्रिकल्चर असू देत, फूड टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी किंवा तत्सम कोणतेही पदवीसाठीचे कोर्सेस असू देत, तर यामध्ये शॉर्ट नोट्स जे आहेत, तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आता कुठल्याही प्रकारचे शॉर्ट नोट्स घेण्याच्या फंद्यात पडू नका। याचं कारण असं आहे की उद्या तुम्हाला भविष्यामध्ये जर एखादा चांगला अधिकारी म्हणून नावारूपास यायचं असेल, उद्या तुम्हाला एखादा चांगला उद्योजक म्हणून जर पुढे यायचं असेल, तर विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट नोट्स कुठल्याही वापरू नका। याचं कारण असं आहे की शॉर्ट नोट्समध्ये अगदी शॉर्ट स्टिप्युलेटेड माहिती दिलेली असते, त्यामुळे माझं सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा तुम्हाला आव्हान असेल की विद्यार्थी मित्रांनो BSc ॲग्रिकल्चर आणि तत्सम पदवीसाठी तुम्ही रेफरन्स बुक आणि टेक्स्ट बुक हे 2च पुस्तकं किंवा रेफरन्स बुक किंवा टेक्स्ट बुक जे असतात ते लायब्ररीमधून इश्यू करा किंवा वेगवेगळे Amazon, फ्लिपकार्टवरती त्या संबंधित विषयाचे पुस्तकं अवेलेबल आहेत ते मागून घ्या। म्हणजे यामध्ये मुख्य फायदा असा होईल विद्यार्थ्यांचा
की टेक्स्टबुक किंवा रेफरन्स बुक तुम्ही ज्यावेळेस घेतात, फॉर एक्झाम्पल जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग या संदर्भातील फुंदन सिंग असेल किंवा बीडी सिंग असेल, या सरांची जे बुक्स आहेत ते अत्यंत डिटेल्समध्ये आणि कन्सेप्च्युअल आहेत. कारण या डिग्री ज्या आहेत BSc ॲग्रिकल्चर, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, फॉरेस्ट्री किंवा होम सायन्स, तर ह्या डिग्री ज्या असतात त्या कन्सेप्च्युअल डिग्री आहेत. जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिता येत नाही किंवा तोपर्यंत तुम्हाला आगामी काळामध्ये येणाऱ्या परीक्षा या क्लिअर करता येत नाही मित्रांनो. म्हणून तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरलाच किंवा फर्स्ट इयरला जर कोणी तुमचे सिनियर किंवा आणखीन कोणी सांगत असेल की नाही आपण शॉर्ट नोट्स वापरून आपण डिग्री काढू शकतो, डेफिनेटली तुम्हाला डिग्री मिळेल विद्यार्थी मित्रांनो, परंतु ज्ञान मिळणार नाही. म्हणून माझा सर्व विद्यार्थ्यांना आव्हान असेल की आपण केवळ क्वालिफाईड न होता, बरोबर आहे, आपल्याला क्वालिफाईड व्हायचं नाही, आपल्याला एज्युकेटेड स्टुडंट व्हायचंय. काय व्हायचं आपल्याला? क्वालिफाईड म्हणजे काय तर आपल्याला डिग्री मिळणार आहे. वी डोंट बिकेम एन क्वालिफाईड स्टुडंट, वी हॅव टू एज्युकेटेड स्टुडंट. आपल्याकडे नॉलेज असलं पाहिजे. म्हणून आपल्याला नॉलेज मिळवायचं म्हणून कोणीही शॉर्ट नोट्स घ्यायचे नाहीत. आपण सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी टेक्स्टबुक आणि रेफरन्स बुक आपण फॉलो करायचे किंवा यूज करायचे. आता आपण आजचा जो महत्त्वाचा व्हिडिओ, आता तुमचं पहिलं वर्ष कशा पद्धतीने असणार आहे, सेमिस्टर कधी असेल, तुमचे मिड टर्म एक्झामिनेशन कधी असतील, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन कधी असतील, सेमिस्टर एंड थिअरी एक्झामिनेशन कधी असतील. तर जवळपास 10 ते 11 विषय ज्या विद्यार्थ्यांचा मॅथ असेल तर अशा विद्यार्थ्यांना 10 विषय, आणि ज्या विद्यार्थ्यांचा मॅथ नसेल अशा विद्यार्थ्यांना 11 विषय किंवा कोर्सेस तुम्हाला RR करायला लागतात, म्हणजे रजिस्टर करायला लागतात, बरोबर. पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला ओनली फॉर एक्झामिनेशन करण्याची आवश्यकता नाही. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जो शेड्यूल दिला आपल्याला फर्स्ट टर्मचा, आपण बघूयात की अकॅडमिक इयर 2024-25 यामध्ये जसं की इथं सांगितलं की अकॅडमिक कॅलेंडर ऑफ 2024-25 यामध्ये एक्सेप्ट बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगसाठी हा सिलेबस किंवा हे अकॅडमिक कॅलेंडर लागू होणार नाही. तुम्ही म्हणणार अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे काय? तर अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण वर्षभरामध्ये कोणकोणते प्रोग्राम चालणार आहेत, सेमिस्टर कशा पद्धतीने असतील, एक्झाम कधी होतील, याच्यासाठीची इत्थंभूत माहिती अकॅडमिक कॅलेंडरमध्ये इयर वाईज दिलेली असते. आता तुमचं 24-25 म्हणजे तुमचं फर्स्ट इयर असणार आहे, म्हणून फर्स्ट इयरचं अकॅडमिक कॅलेंडर या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी बघूयात की सुरुवातीला असते डेट ऑफ रजिस्ट्रेशन. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की रजिस्ट्रेशन हे अत्यंत महत्त्वाचं असतं, आणि डेट ऑफ रजिस्ट्रेशन जे आता तुमचं 5 तारखेपर्यंत ऍडमिशन झाले, ज्या विद्यार्थ्यांचे स्पॉट राऊंडसाठी ऍडमिशन झाले असतील त्यांनी सुद्धा रजिस्ट्रेशन सोबत करायचं. आणि प्रामुख्याने एक बाब लक्षात ठेवायची की विद्यार्थी मित्रांनो मागच्या 10 वर्षापासून मी अकॅडमिकमध्ये काम पाहतो, तर प्रत्येक विद्यार्थ्याला स्पॉट राऊंड सेंट्रलाइज कॅप ऍडमिशनमधून ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं असेल तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व शिष्यवृत्ती लागू आहेत. म्हणून कुठलंही महाविद्यालय किंवा कुठलीही व्यक्ती तुम्हाला शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवू शकत नाही. आणि प्रामुख्यानं बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलच्या सुद्धा वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत, त्याच्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ वारंवार वेगवेगळ्या पट्टीत आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत. म्हणजे ज्या ज्या कॅटेगरीसाठी ज्या स्कॉलरशिप आहेत त्या सुद्धा आपण वारंवार टाकणार आहोत. म्हणून आपल्या चॅनलवरती तुम्ही ट्यून राहा, तुम्हाला सर्व माहिती वेळोवेळी मिळत राहील. आता रजिस्ट्रेशन डेट जी आहे, आता या वर्षाची फर्स्ट सेमिस्टरची डेट या ठिकाणी मेन्शन केलेली नाही, ती जवळपास तुम्हाला 15 ते 20 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. फर्स्ट सेमिस्टर असल्यामुळे एक मुभा दिला जाते. त्यानंतर कमेन्समेंट ऑफ क्लासेस. आता कमेन्समेंट ऑफ क्लासेस इथं सांगितलं की 2 सप्टेंबर 2024 पासून तुमचे क्लासेस सुरू होतील. म्हणजे बट इथं स्टार मार्क केलं बघा, स्टार मार्क ऍज पर द MSCET सेल MCR UG ऍडमिशन प्रॉस्पेक्टस. आता 5 तारखेपर्यंत ऍडमिशन चालले, त्यामुळे अजूनपर्यंत क्लासेस चालू झाले नाहीत. म्हणून आता तुम्ही असं कन्सिडर करा की 10 तारखेपासून आपले क्लासेस प्रत्येक महाविद्यालयाच्या ऍग्रिकल्चरच्या आणि ऍग्रिकल्चर रिलेटेड डिग्रीचे सुरू होणार आहेत. त्यानंतर आहे मिड टर्म एक्झामिनेशन. आता मिड टर्म एक्झामिनेशन म्हणजे काय तर मध्यावधी परीक्षा ज्याला आपण म्हणतो, त्या मध्यावधी परीक्षा कधी असतील 16 ऑक्टोबर 2024 ते 26 ऑक्टोबर 2024. आता मिड टर्मचा बेसिक रूल असा असतो की आपला जो पूर्ण सिलेबस आहे या सिलेबसच्या 50% सिलेबस त्या कोर्सचा झालेला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मी ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन डिपार्टमेंटचा प्रोफेसर आहे, तर माझ्या कोर्सचा सिलेबस जो आहे तो 50% कंप्लीट झालेला पाहिजे, त्यावेळेस मिड टर्म एक्झामिनेशन घेता येतात. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की 2 सप्टेंबरचं आपलं रजिस्ट्रेशन आहे. आता 10 सप्टेंबर पासून जर क्लासेस सुरू झालेत तर अगदी 1 महिना ते 1 महिना 10 दिवसामध्ये तुमचे मिड टर्म एक्झामिनेशन लागणार आहेत, आणि 1.25 महिन्यामध्ये तुमचे 50% सिलेबस पूर्ण कंप्लीट होणार विद्यार्थी मित्रांनो. म्हणून मिड टर्म एक्झामिनेशन कधी असणार आहे तर 16 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर, म्हणजे या 10 दिवसामध्ये पूर्ण 10 ते 11 पेपर तुमचे कंप्लीट होणार आहेत. त्याच्यानंतर आहे दिवाळी हॉलिडेज. दिवाळी हॉलिडेज कधीपर्यंत आहे तर 28/10 ते 3/11 पर्यंत, म्हणजे अगदी 3 ते 4 दिवसाचा ऍग्रिकल्चर मध्ये ब्रेक असतो. आणि सर्वात महत्त्वाचं मी आत्ताच तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फर्स्ट इयरला प्रवेश घेतलाय, तुम्हाला जर असं वाटत असेल की या ठिकाणी कॉमन ऑफ वगैरे असतो, तर BSc ॲग्रिकल्चर ही कृषी आणि कृषी संदर्भातील डिग्री असल्यामुळे शेतकऱ्यांना कधीही सुट्टी नसते. म्हणून आपण सुद्धा डिग्रीमध्ये कधीही सुट्टी या ठिकाणी आपल्याला मिळत नाही.
तरी सुद्धा आपण शेतकऱ्यांचे विद्यार्थी असल्यामुळे MCR काय करतं की अगदी 2 ते 3 दिवसाचा ब्रेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी किंवा घरी जाऊन आपलं काही सामान आणायचं असतं, कुणाला चिवडा आणायचा असतो, कुणाला खावा आणायचा असतो किंवा कुणाला आईला ताईला वगैरे भेटायचं असतं, त्यासाठी अगदी 2 ते 3 दिवसाची तुम्हाला सुट्टी त्या ठिकाणी दिलेली असते. म्हणून यावर्षी शेड्यूलमध्ये बघा दिवाळीची सुट्ट्या किती दिवस आपल्याला 28 ते 3 म्हणजे 4 दिवसाची सुट्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे, 4 ते 5 दिवस. त्याच्यानंतर दिवाळीवरून आल्यानंतर तुम्हाला लगेच 3/11 म्हणजे 30/12/2024 30 डिसेंबर 2024 ते 14 जानेवारी 2025 पर्यंत तुमच्या सेमिस्टर अँड थिअरी एक्झामिनेशन लगेच असणार आहे तुमच्या 30/12/2024. म्हणजे बघा या ठिकाणी किती शॉर्ट सेमिस्टर, फर्स्ट सेमिस्टर जे आहे ते अगदी शॉर्ट सेमिस्टर आहे. म्हणजे जर तुम्ही आज विचार केला की 10 सप्टेंबर तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, लगेच डिसेंबरमध्ये तुम्हाला म्हणजे 3-3.5 महिन्यामध्ये आपल्याला यावर्षी फर्स्ट सेमिस्टरचे एक्झाम लगेच सुरू होणार आहेत. त्यामुळे कटाक्षानं आता कोणी घरी न राहतात. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आणि पालकाचे फोन आहे, सर आता महालक्ष्मी आल्यात ना, महालक्ष्मी गौरीचं जेवण करून वगैरे पाल्याला पाठवतो, त्याच्यानंतर पुन्हा मग गौरी वगैरे गेल्यात की पुन्हा मग दसरा वगैरे आहेत, असे सण वारंवार चालू राहतात. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही प्रोफेशनल डिग्रीसाठी ऍडमिशन घेतलेले आहेत म्हणून 4 वर्ष अगदी प्रोफेशनल स्टडी करा आणि 4 वर्षानंतर अधिकारी झाल्यानंतर आपल्याला मनासारखं आपलं राज्य करता येतं. आपण चांगल्या ठिकाणी जर तुम्ही जॉबसाठी लागलात, आपला उद्योग चांगला उभा केलात तर आपल्या मनाचे आपण राजा असतो. म्हणून आता 4 वर्ष कृपा करून आपण अगदी प्रोफेशनल स्टडी आपण करायचं आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या की डेट ऑफ रजिस्ट्रेशन 10 सप्टेंबर, मिड टर्म एक्झामिनेशन तुमच्या होणार आहे 16 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान. दिवाळीच्या हॉलिडेज 28/10 म्हणजे 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यंत. आणि सेमिस्टर अँड थिअरी एक्झामिनेशन लगेच सुरू होणार आहे तुमच्या, त्या असणार आहे तुमच्या 30 डिसेंबर ते 14 जानेवारी पर्यंत. सेमिस्टर अँड थिअरी एक्झामिनेशन मध्ये काय होतात की सिनियर सुपरवायझर असतात आणि त्यांच्या अंडर सुपरविजन मध्ये सेमिस्टर अँड थिअरी एक्झामिनेशन सेमिस्टर वाईज कोर्स वाईज तुमचे त्या ठिकाणी कंप्लीट होत असतात. त्यानंतर असतो सेमिस्टर अँड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. आता थिअरी आणि प्रॅक्टिकल मध्ये काय फरक असतो तर थिअरी एक्झामिनेशन MCR न काढलेले जे क्वेश्चन पेपर असतं ते क्वेश्चन पेपर ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी सेम असतं आणि सेम एकाच दिवशी एकाच वेळेला सगळीकडे सारखा 4 युनिव्हर्सिटीमध्ये पेपर होत असतो. बट प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मध्ये मेजर डिफरन्स या ठिकाणी असा आहे की प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मध्ये काय होतं की त्या महाविद्यालयामध्ये सेमिस्टर अँड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन कंडक्ट केले जातात आणि इंटरनल एक्झामिनर म्हणून तुम्हाला ज्या कोर्स टीचरने कोर्स शिकवलाय ते प्रॅक्टिकल एक्झामिनेशन घेतात आणि जे बाहेरून येणारे एक्सटर्नल एक्झामिनर आहे ते ॲज अ एक्सटर्नल एक्झामिनर म्हणून प्रॅक्टिकलसाठी त्या ठिकाणी येतात. आता ही एक्झामिनेशन जी आहे ती 16 जानेवारी ते 30 जानेवारी 2025 या दरम्यान प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होणार आहे. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आपल्या कॉलेजमध्ये इंटरनली होते, बट थिअरी एक्झामिनेशन साठी एक्सटर्नल किंवा सिनियर सुपरवायझर बाहेरून अलॉट केलेले असतात. आता 30 जानेवारी 2025 पर्यंत आपलं पहिलं सेमिस्टर कंप्लीट होणार आहे म्हणजे टर्म एंड कधी होणार आहे 30 जानेवारी 2025. आता सेमिस्टर ब्रेक किंवा एज्युकेशनल टूर, आता इथं तुम्हाला ब्रेक असणार आहे 31 जानेवारी 2025 ते 2/2 म्हणजे मी पुन्हा सांगतो तुम्हाला की 3 दिवसाचा फक्त ब्रेक, आपल्याला घरी जाणे, 1 दिवसाचं आपलं फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा कोणाची भेटीगाठी घ्यायच्या ते करणे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बॅग उचलून परत येणे, म्हणजे 3 दिवसाचा आपल्याला प्रत्येक सेमिस्टरमध्ये किती दिवसाचा गॅप असतो 3 दिवसाचा. आता क्रीडा महोत्सव वगैरे तुम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थी असतात, काही विद्यार्थी क्रीडा महोत्सव किंवा युनिव्हर्सिटीचे वेगवेगळ्या कॉम्पिटिशन असतात, स्पर्धा असतात, त्या ठिकाणी तुम्ही पार्टिसिपेट करू शकतात. आणि आपलं नैपुण्य जर असेल, काही विद्यार्थी कबड्डीमध्ये किंवा खो खोमध्ये, व्हॉलीबॉल, चेस, टेबल टेनिस अशा वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतात, त्या विद्यार्थ्यांनी क्रीडा महोत्सवमध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलं तरी चालेल. आता रजिस्ट्रेशन फॉर नेक्स्ट सेमिस्टर, आता तुम्ही आता सेकंड सेमिस्टरला रजिस्टर होतात. फर्स्ट सेमिस्टर झालं की 3 फेब्रुवारीला तुमचं रजिस्ट्रेशन होईल. 2 फेब्रुवारीला टर्म ब्रेक झाला, 3 फेब्रुवारी पासून रजिस्ट्रेशन असतं आणि अगदी फक्त 4 दिवसाचा रजिस्ट्रेशन पिरियड असतो. बऱ्याचशा महाविद्यालयाचे वेगवेगळे नियम असतात. शासकीय महाविद्यालयामध्ये 3 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन नाही केलं तर 4थ्या दिवसापासून फाईन चालू होतो. तसंच अफिलिएटेड कृषी महाविद्यालय किंवा खाजगी महाविद्यालयामध्ये सुद्धा फाईन हा प्रकार असतो. त्यामुळे स्टिप्युलेटेड टाइम पिरियडमध्ये तुम्हाला या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. आता या वर्षीच्या अकॅडमिक कॅलेंडरमध्ये जसे की राज्यपाल यांनी मागच्या वर्षी सूचना दिल्या होत्या की प्रत्येक सेमिस्टरचे रिझल्ट वेळेवर लागले पाहिजेत, म्हणून अत्यंत महत्त्वाची एक ॲडिशन या ठिकाणी दिले की अनाउन्समेंट ऑफ रिझल्ट. आता फर्स्ट सेमिस्टरचा तुमचा रिझल्ट कधी लागेल तर 4 मार्च 2025 या दिवशी तुमचा रिझल्ट हा डिस्प्ले झालेला असेल. पूर्वी काय व्हायचं की 2 महिने 2.5 महिने विद्यार्थ्याचं दुसरं सेमिस्टर किंवा तो समजा एखाद्या वेळेस विद्यार्थी फर्स्ट सेमिस्टरला आणि त्याने बॅकलॉगचे सब्जेक्ट दिले, तो 5व्या सेमिस्टरला जाणार आहे, तर अगदी 3-3, 4-4 महिन्यापर्यंत रिझल्ट येत नव्हते. परंतु या वर्षीपासून ही सिस्टम चालू होणार आहे. पहिल्या सेमिस्टरचे तुमचे पेपर जे 30/12/2024 ते 30/1/2025 पर्यंत होणार आहे, म्हणजे 30 जानेवारी 2025 पर्यंत होतील. पेपर वगैरे पूर्ण चेक झाल्यानंतर 4 मार्चला तुमचा रिझल्ट आलेला
असेल. अशा पद्धतीनं पहिलं सेमिस्टर म्हणजे 6 मे सेमिस्टर ज्याला आपण म्हणतो ते सेमिस्टर प्रथम सत्र तुमचं कंप्लीट होऊन जाणार आहे. 4 मार्चला तुमचा रिझल्ट आल्यानंतर पुन्हा जसं मी तुम्हाला इथं सांगितलं की सेकंड सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन तुमचं 3 फेब्रुवारीला असणार आहे. तर 3 फेब्रुवारीला सेकंड सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन असेल. लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन असेल तुमचं 4 फेब्रुवारी. बघा मी तुम्हाला सांगितलं 2 ते 3 दिवसाचा अवधी त्या ठिकाणी असतो. मिड टर्म एक्झामिनेशन असेल तुमच्या पुन्हा 11 फेब्रुवारी 2025 सेकंड सेमिस्टरचं आपण इथं बघतोय. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या मिड टर्म एक्झामिनेशन तुमच्या 24 मार्च ते 5 एप्रिल 2025 दरम्यान असेल. तुमचे मिड टर्म एक्झामिनेशन सेकंड सेमिस्टरचे मिड टर्म एक्झामिनेशन असेल तुमच्या 24 मार्च ते 5 एप्रिलच्या दरम्यान. त्याच्यानंतर सेमिस्टर एंड थिअरी एक्झामिनेशन आहे 5 मे 2025 ते 19 मे 2025. थिअरी अगोदरच असेल, त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असतात. बरोबर. त्यानंतर 21 जून 2025 ते 4 जुलै या दरम्यान तुमचं असेल प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. ओके. त्यानंतर टर्म एंड असेल 4 जुलै आणि नंतर फायनान्शियल सेमिस्टर ब्रेक जे आहे तुमचं 5 जुलैला आहे. आणि नेक्स्ट सेमिस्टर जे येतं तुमचं थर्ड सेमिस्टरचं ब्रेक जे असेल किंवा रजिस्ट्रेशन जे असेल तुमचं 7 जुलैला पुन्हा तुम्ही थर्ड सेमिस्टरला म्हणजे सेकंड इयरला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो रजिस्टर होतात. तर अशा पद्धतीने एक अकॅडमिक कॅलेंडर आलेलं आहे. फर्स्ट सेमिस्टरचं तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की मिड टर्म एक्झामिनेशन जे आहे ते 16 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान मिड टर्म एक्झामिनेशन होतील. त्याच्यानंतर सेमिस्टर इन थिअरी एक्झामिनेशन ज्याला आपण फायनल एक्झामिनेशन म्हणतो ते 30 डिसेंबर ते 14 जानेवारी दरम्यान होतील. त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 16 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान होतील. त्यानंतर सेमिस्टर एंड ब्रेक होऊन जाईल आणि नेक्स्ट सेमिस्टर सुरू होतं. यामध्ये प्रॅक्टिकल एक्झामिनेशनमध्ये एकच काळजी घ्यायची असते की आपल्याला जे प्रॅक्टिकलमध्ये आपल्या कोर्सेसमध्ये शिकवलंय तर ते पूर्ण प्रॅक्टिकल बुक आपल्याला कम्प्लीट करायचे असतात. प्रॅक्टिकल हे वेगवेगळ्या विषय वाईज वेगवेगळे असतात आणि थिअरी एक्झामिनेशन सुद्धा कोर्स वाईज तुम्हाला वेगवेगळे पेपर. मग त्यामध्ये क्रेडिट लोड कसं आहे, 1+1 क्रेडिटमध्ये काय असतं, 2+1 क्रेडिट कसं असतात, 0+1 क्रेडिट म्हणजे काय, तर याविषयीचे डिटेल व्हिडिओ आपण पीके ॲग्री अकॅडमीच्या चॅनलवर सुद्धा दिलेला आहे. त्यावरती सुद्धा तुम्ही बघू शकतात किंवा आपला हेल्पलाईन नंबर आहे त्यावरती तुम्हाला विचारून आपण पर्सनली लिंक त्यावरती देतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुमचं फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर म्हणजे एकंदरीत फर्स्ट इयर असेल. फर्स्ट इयर आणि सेकंड इयर 4 सेमिस्टर पर्यंत तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कुठलाही विषय राहिला तरी आपल्याला थर्ड इयर पर्यंत प्रवेश घेता येतो. आणि थर्ड इयरला गेल्यानंतर फर्स्ट इयर हे तुमचं पूर्ण असलं पाहिजेत, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर हे तुमचं पूर्ण कंप्लीट असलं पाहिजेत, क्लिअर असलं पाहिजेत, सगळे विषय पास असले पाहिजेत, तर आपल्याला थर्ड इयरच्या 5व्या सेमिस्टरला घेता येतं. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळे अकॅडमिक रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते सुद्धा आपण वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती देणार आहेत. याबरोबरीने महत्त्वाची बाब म्हणजे बीएससी ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड जी सगळी डिग्री आहे ही प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे 3 वर्ष तुमचं अकॅडमिक काउन्सिलनुसार तुम्हाला 3 वर्ष पूर्ण कॉलेजमध्ये करायला लागतं आणि शेवटचं वर्ष जे असतं ते प्रॅक्टिकल कोर्स असल्यामुळे तुम्हाला फील्डवरती बायोटेक असेल, फूडटेक असेल तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी अटॅचमेंट दिलेल्या असतात. तर अशा पद्धतीने एकंदरीत तुमचं फर्स्ट इयरला प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांसाठीचं शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विद्यार्थ्यांचं अशा पद्धतीचं अकॅडमिक कॅलेंडर असेल. मिड टर्म एक्झामिनेशन, सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल, थिअरी एक्झामिनेशन आणि सेमिस्टर ब्रेक अशा पद्धतीने पॅटर्न चालतो. नोट्स कशा वाचाव्यात, अभ्यास कशा पद्धतीने कराव्यात, कुठले नोट्स रेफर करायचेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीसाठी आणि चर्चेसाठी आपलं प्रोफेसर रवी शेळके यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांसाठी कायम तत्पर असेल. म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती असेल की तुम्हा सर्वांना ॲग्रिकल्चर रिलेटेड आणि तत्सम वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी प्रोफेसर रवी शेळके या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.